नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे मैत्रीय कॉमर्स अकॅडमीच्या या खास व्हिडिओमध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत बँक फायनल अकाउंट या टॉपिकवर आधारित अतिशय महत्त्वाचे MCQs म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न, जे तुमच्या बीकॉम भाग 3 परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत जवळपास 35 अतिशय महत्त्वाचे MCQ, जे एक्झाम मध्ये नक्की विचारले जातील. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. बँक फायनल अकाउंट अतिशय महत्त्वाचे MCQ. क्वेश्चन नंबर 1. द फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ बँक आर प्रिपेअर्ड ॲज पर विच ऍक्ट? ऑप्शन्स आहेत कंपनीज ऍक्ट 1956, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1939, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. क्वेश्चन नंबर 2. Which schedule of the Banking Regulation Act 1949 provides the format for bank financial statement? ऑप्शन्स आहेत फर्स्ट शेड्यूल, सेकंड शेड्यूल, थर्ड शेड्यूल, फोर्थ शेड्यूल. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, थर्ड शेड्यूल. क्वेश्चन नंबर 3. फॉर्म ए अंडर द थर्ड शेड्यूल ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 रिप्रेझेंट विच स्टेटमेंट? ऑप्शन्स आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, बॅलन्स शीट, इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, बॅलन्स शीट. क्वेश्चन नंबर 4. फॉर्म बी अंडर द थर्ड शेड्यूल ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 रिप्रेझेंट विच स्टेटमेंट? ऑप्शन्स आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, बॅलन्स शीट, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Question number 5. Which authority issue additional guidelines for preparation of bank financial statement? Options आहेत Ministry of Finance, ICAI, Reserve Bank of India, CB. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.